रेणुका माता की जय। राजाधिराज स्वामी महाराज की जय। माता प्रेमानंदनाथ महाराज की जय। सद्गुरु अप्पा महाराज की जय। गिरिजा माता की जय। माते आओ माते तुझे ध्यान तुझे नाम अमुज मुखादेवो माते तुझे आमदाता माते तुझे आमिदासानुदास। नमस्कार माते तुझा नमस्कार माते तुझा जगदम्ब जगदम्ब ऐसे मनावे। जगदम्ब जगदम्ब ऐसे मनावे। देहातीत हो जावे। देहातीत हो जावे। स्वानंद साम्राज्य भोगावे। स्वानंद साम्राज्य भोगावे। समाधि स्थिति समाधि स्थिति समाधि स्थिति समाधि स्थिति। रेणुका माता की जय। योग स्वामी कम्मरू बजाने। योगीराज स्वामी ब्रह्मरूप जाने। ओंकार में सदा धुन माने। ओंकार नामे सदा धुन माने। असे सतत रेणुका ध्यान स्वरूपे। सतत रेणुका ध्यान स्वरूपी। सदानंदी आनंद चिदना नमो। सदानंदी आनंद चिदना। राजाधिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जगेशा विदानी प्रेमानंदनाथा। जगेशा विधानी प्रेमानंदनाथा। कलियुगे धन्य धन्य माता। कलियुगे धन्य धन्य माता। माऊ दयालु अति आदसिद्धा। प्रेमाळु दयाळु अति आर्तचित्ता। नमस्कार माता प्रेमानंद नाथा। नमस्कार माता प्रेमानंद महाराज। कृष्णानंद स्वामी महाराज। सद्गुरु सिद्धनाथ महाराज। जय जय जगदम्ब जय। जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जय जगदम्ब जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब। जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब जय जगदम्ब।
आपका महाराज की। ओंकार ओंकार। अंबा देखता नयने धन्यधारोति भुवने धन्यधारोति। अम्बा देखता नयने धन्यधारो त्रिभुवने धन्यधारो त्रिभुवने धन्यधारो त्रिभुवने। आदिशक्ति आदि माया आदिशक्ति आदि माया आदिशक्ति आदि माया आदिशक्ति आदि माया। ब्रह्मरूपे 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 दिखाया ब्रह्मरूपे काया ब्रह्मरूपी काया। ब्रह्म ब्रह्माहि शक्ति ब्रह्मा ब्रह्मैक शक्ति ब्रह्म ब्रह्माहि शक्ति ब्रह्मा ब्रह्मैक शक्ति। निर्गुण निर्गुण निराकार निर्गुण निराकार मति निर्गुण निराकार मति निर्गुण निराकार निर्गुण निराकार। आदिशक्ति आदि माया ब्रह्मरूपे माया ब्रह्मरूपी काया। कृष्ण हरि कृष्णदय मन हरि हरि मन हरि हरि कृष्ण तनय मने हरि हरि कृष्ण तनय मने हरि हरे कृष्ण दय मन हरि हरे कृष्ण मन हरि हरे कृष्ण तनय मने हरि हरे कृष्ण तनय मने हरि। मारी सता सरोवर माही सता सद्गुरुवारी मारी सता सरोवर माही सता सद्गुरुवारी। नयने 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 अम्बा देखता नयने नयने अम्बा देखता नयने। धन्य धारो त्रिभुवने धन्य धारो त्रिभुवने। धन्य धारो त्रिभुवने
त्रिभुवने ह्या जागेचा गुरुपौर्णिमेचा योग कसा आला, कुठे कोणाचा योग कसा असतो, कशा जागेचा योग असतो, हा भाग याच्यामध्ये आहे. हा तत्वाचा भाग आहे. कोणाला मात्र का गुरुपौर्णिमा झाली, स्थानावर का नाही झाली, पण त्याच्यातले काही मुद्दे असतात, काही त्याचे विषय असतात. म्हणून आता हा गुरुपौर्णिमेचा खालचा कार्यक्रम इथे आनंदाने दणदणीत आणि खूप सुंदर कार्यक्रम झाले. रेणुका माता की. आता गुरुपौर्णिमा, गुरु आणि पौर्णिमा. पौर्णिमेला चंद्र कसा आल्हादगार असतो, अमृत वर्षाव त्याचा असतो. लक्षात घ्या, पौर्णिमेचा चंद्र आल्हादकारक आणि अमृत वर्षाव असतो. आधी काय आहे गुरु. मग गुरु कृपा कशी आहे, सर्वांवर आशीर्वाद कसा आहे, तो आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे. गुरुचं कार्य कोण करते, भक्त करतात ना. भक्तांचं कार्य आजचं आहे. सद्गुरुदेवतांचं पूजन, भगवतीचं पूजन. अहो भाग्यम, अहो भाग्यम. गुरु, परमगुरु, परमेश्वर गुरु आणि परात्पर गुरु हे चारही गुरुमूर्ती अधिष्ठान आपल्या ह्या स्थानी आहे. त्यात तुम्हा भक्तांचा योग, मंत्र उपदेश तुम्हाला मिळेल. तुमचे योग कसे आहेत. गुरु मार्गदर्शन आणि प्रवचन हे दोन विषय वेगवेगळे आहेत. मग भक्तांच्या दृष्टीने मार्गदर्शनाचा भाग महत्त्वाचा याच्यात असतो. ज्यावेळेस ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज, पूर्वीचे हरिहरानंदनाथ महाराज, त्याच्या आधीचे अण्णा महाराज, नामाभिधान त्यांचे झालेले. पण ज्या अण्णा महाराज सगुण उपासना प्रेमे घडो, मनी नामाचा छंद धरो. त्या उपासने रममान अनुष्ठान सगळ्या माहीतच आहे चरित्रामध्ये. पण आपण वाचतो, वाचून त्याचा अभ्यास करतो का, मनन करतो का नाही. तर स्वामींनी पती पत्नीने ऐसे वागावे सद्गुरू स्वतः सांगितलं आहे ना.
पती आणि पत्नीने असे वागावे, देहाचे साथ करून घ्यावे, जगदंबेशी प्रत्यक्ष व्हावे, ह्या चिरोरा आईची ती कृपा होता, नांदेर सर्व समृद्धता, इह पर सुखाची वार्ता येणेच सर्व सांग. सद्गुरू स्वतः सांगितल्याप्रमाणे स्वामींनी आणि प्रेमानंद मातेंनी कठोर कठोर उपासना तपश्चर्या केला. प्रेमानंद मातेचा योग कसा, पती गुरु कसा योग, गुरु आज्ञेत राहून ज्यावेळेस प्रेमानंद मातेचा गुरुमंत्र झाला त्या दिवशी त्यांच्या अंतरंगाचे बोल त्यांच्या पदात आहेत. धन्य आजचा दिवस गुरु कृपाधारी, धन्य आजचा गुरु कृपाधारी, काली मंत्र सांगोनिया, काली मंत्र सांगोनिया, काली मंत्र सांगोनिया, काली मंत्र सांगोनिया, विराग दीक्षा दिले, विराग दीक्षा दिले, विराग दीक्षा दिले, विराग दीक्षा दिले, धन्य आजचा गुरु कृपाधारी, धन्य आजचा गुरु कृपाधारी, संकल्प विकल्प रहित, संकल्प विकल्प रहित, भाव विसरोनी, भाव विसरोनी, माझा तुझा हमीपणा, माझा तुझा हमीपणा, माझा तुझा हमीपणा, माझा तुझा हमीपणा, गवडोनी, गवडोनी, झाली धन्य आजचा दिवस गुरु कृपाधारी. एक मिनिट, माझा तुझा हमीपणा, गवडोनी, माझा तुझा हमीपणा, गवडोनी, गुरुरायाने अमृत, गुरुरायाने अमृत, गुरुरायाने अमृत, गुरुरायाने अमृत, दृष्टी फिरवे, दृष्टी फिरवे, धन्य आजचा गुरु कृपाधारी, धन्य आजचा गुरु कृपाधारी, पूर्वजन्मीचे पुण्य थोर, पुण्य पूर्वजन्मीचे पुण्य थोर, प्रारब्धन करी दूर, प्रारब्धन करी दूर, हीन दिन रंग राजे, हीन दिन रंग राजे, उद्धरी थोर, उद्धरी शरचक्र कुंडलिनी, शरचक्र कुंडलिनी, जागृत केली, जागृत केली, धन्य आजचा कृपाधारी, धन्य
आजचा दिवस कोटी जन्माचे पुण्य कोटी जन्माचे प्रेमाने मातेने काय म्हणलंय कोटी जन्माचे पुण्य कोटी जन्माचे कोटी जन्माचे तरीच प्राप्त होय प्राप्त होय काया वाचा बुद्धी त्वचा काया वाचा बुद्धी त्वचा बद्ध होय बद्ध होय दाय कानी मंत्र सांगोनिया कानी मंत्र सांगोनिया कानी मंत्र सांगोनिया कानी मंत्र सांगोनिया विराग दीक्षा दे विराग दीक्षा दे धन्य आददानी गुरु बादानी धन्य आददानी मूलाधार शक्ती गर फिरवोनी मूलाधार गर फिरवोनी नाभि कमरा पासून भुगुटी नेमोनी नाभि कमलापासून भृगुटी नेवोनी पूर्ण ब्रह्म आनंदात पूर्ण ब्रह्मानंदात पूर्ण ब्रह्म आनंदात पूर्ण ब्रह्म आनंदात होतवेले धन्य आनंदानी गुरु बाधानी धन्य आददादिवस गुरु पाधारी मासी मृत दीक्षा मासी मृत दीक्षा गुरुराया दिली गुरुराया पुनरपि परतोनी पुनरपि प्रगटोनी अमर केली काया अमर केली काया जगदंब बोल म्हणूनी जगदंब बोला म्हणूनी जगदंब बोल म्हणूनी जगदंब बोला म्हणूनी बाल्यावस्था दिली बाल्यावस्था दिली बाल्यावस्था दिली बाल्यावस्था दिली धन्य आददानी गुरुबाधानी धन्य आददानी गुरुबाधानी धन्य आददादिवस गुरु कृपाधारी धन्य आददादिवस गुरु कृपाधारी धन्य आददादिवस गुरु कृपाधारी गुरु कृपाधारी गुरु कृपाधारी देवानंदनाथ महाराज की जय राजाधिराज योगीराज हंसदेव स्वामी महाराज की जय माता की जय मागची उभी सगळे पुढे येऊन बसा भरपूर जागा आहे जे तरुण मंडळी खुर्चीवर बसली त्या वयस्कर भक्तांना बसण्यासाठी जागा करून द्या ज्यांना खाली बसता येतं ते खाली बसून घ्या पुढे या मागचे सगळे उभे आहेत पुढे या म्हणून आपण प्रत्येकानं गुरुमंत्राची प्रत्येकाला दीक्षा झालेली आहे प्रत्येकाने ती उपासना त्या श्रद्धेने त्या नित्यनियमाने केल्यानंतर शेवटी आपल्याला काय मिळवायचे पैसा कमवला घरदार कमवले इस्टेटी भरल्या सगळ्या गोष्टी झाल्या
पण ज्या देहात आलो कसा जन्माला, करायचं काय आणि शेवटी मिळवायचं काय, शेवटचं जगदंब नामात सर्व ध्यानातच हरे महा, ही अवस्था आपल्याला शेवटच्या काळात प्राप्त झाली पाहिजे. नाही तर माझं घर, माझी बायको, माझे पोरं, माझे जावई, माझे नातू, माझे बंधू, माझी बहीण बाई, माझे व्यावा, म्हणजे हे सर्व माझं चालत आहे. पण हे चालत असताना अंतरंगाची श्रद्धा, अंतरंगापासून केलेला उपासनेचा नियम हा महत्त्वाचा आहे. महाराज म्हणायचे गृहस्था समाजचा परमार्थ आहे, तर तो कसा परमार्थ साधायचा आहे. एक जाग परमार्थाचा आहे, एक जाग प्रपंचाचा आहे. महाराज आम्ही गुरुमंत्र जपतो पण आम्हाला काही फायदा होत नाही असे क्वचित म्हणणारे महाराज येतात. पण महाराजांनी काय म्हण सांगितले, नेहमी मागावे, सांगितले नेहमी मागावे. सांगितलेल्या नियमात कोणी राहत नाही, सांगितलेला जप कर्म कोणी करत नाही. मंत्र फार मोठा आहे, होत नाही. अरे मंत्र कोणी मोठा आहे का? वेळच मिळत नाही. अरे वेळ काय मिळत, बाकी पंचायतीला भरपूर वेळ मिळतो. सकाळी आपलं कर्तव्य कसं प्रपंचाचं आहे त्याप्रमाणे आपण हे पण एक आद्य कर्तव्य, ज्यापासून आपल्याला फायदा होणार आहे, ज्यापासून आपलं तारण होणार आहे, ज्यापासून आपल्याला सुख समृद्धी मिळणार ते सांभाळून. किती वेळा महाराजांनी सांगितलं असं की उपासनेला नित्यक्रम करा. जे जे करतात ज्यांना ज्यांना हे आहे पूर्ण श्रद्धेने नियम करतात त्यांचा अनुभव वेगळा आहे, आनंदाचा आहे. काही नाही मला एक माळ करतो, अरे एक माळ करून करोडची अपेक्षा करतो. महाराज म्हणायचे आधी तुमचं श्वास साधा, इतका साधा की अपचन झालं पाहिजे. पण हा नियम सोडू नका. कलियुग आहे, पाऊस पडतो का वेळेवर, धान्य पिकतंय का, कोणी कोणाला विचारते का, माझ्या घरापुरतं मी पाहतो, आपलं नाही इष्टं नाही, कोणी कोणाला विचारत नाही. अरे जोवर आहे धन पैका तोवर म्हणती मामा काका, धन गेले आहे दिशा, जीव झाला येडा पिसा. वेडा पिसा. पण धन कशाने मिळत, नित्यनेम कशाने, नित्य बँकेत जमा कसे होते, कशामुळे होते ते याच्यामुळे होते. संकल्प सोडून काय असो, धर्म आदि दैविक आदि भौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप शमनार्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धार्थम तारक मंत्र उपदेश गहन अहंकारी म्हणून संकल्प सोडला जातो.
पण याच्यात काय काय मिळणार आपण कोण विचार करतो का? चार दिवस वागून मिळणार आहे का? वेळ नाही. मग काय होतं? भ्रांत होतं. मग भ्रांत झालं काही सुचत नाही. काय महाराज इतकं टेन्शन मागं आहे, काही सुचत नाही. काही जपसुद्धा करावं वाटत नाही. नको करू, मला येऊन कशाला सांगतो? मी काय करणार की औषध देणार त्याला? जो बरोबर हरी खूप बरोबर मंडळी बरोबर होत्या त्यांच्या, त्या ऐकत होत्या. महाराज मी यांना किती वेळा सांगते जप करा, सकाळी उठा, नाही ऐकत. मग कसं होणार? माझं व्यवस्थित आहे, माझे नोकरी चांगली, मला भरती मिळते, मला पैसा मिळतो. हा फरक आहे ना. मग समजून सांगितलं आता मी सोडणार नाही. गेला आयुष्याचा भाग काही 5 वर्ष 2 वर्ष काय असतील ते. मग उपासनेचा थेंबे थेंबे तळेसाठी रोजचा उपासनेचा क्रम सर्वजण अर्पण होतो. मग 1 दिवस झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, 8 भर पडत जाते ना. जसं बँक बॅलन्स जसं वाढत जातं आहे त्याप्रमाणे नामाची बँक ही भरत जाते. तो महाराजांना माहिती आहे तो प्रारब्ध किती आहे. तोपर्यंत त्याला जप केल्याशिवाय त्याची प्रगती नाही होत नाही. पण अहोय जाता उठत बसता काय करिता सदा घेता घेता घरी दारी वैरग सुखाचे वगैरे समस्तांची रजा त्यातून भगवत चिंतन. जेवायला बसून काय श्लोक जायचं. पण नित्य नेमाचा भाग त्या कुठं बंधन दिलंय का? अहो येता जाता उठत बसता काय जगायचं. सदा देता घेता वजनी वजता ग्रास घेत. घरी दारी शय्ये नाही का? कोणतंच मला अडचण दिली का? मन मोठं विशेष आहे माणसाचं. मंत्र जप श्रद्धा ही मनावर आहे, प्रत्येकाच्या मनावर आहे. मन सांगा तसं चालतं, मन सांगा तसं चालतं. पण एक अनुभव लक्षात ठेवा, नित्य उपासना सुरू राहिल्यानंतर मनाची स्थिती इकड तिकड जात नाही, मनाची स्थिती बिघडत नाही. पण असं नाही पाहिजे ताकापुरतं रामायण तपके पुरती आजीबाई अशी जर श्रद्धा. अरे काय गरज सरो वैद्य मरो. असं जर आपण ह्या युगात ह्या चालू परिस्थितीत वागलो
महाराजांना काय नको बाबा, नाही तुझं पार होतं. तुला जर 17 वेळा सांगून तुझ्या लक्षात नाही येत तर काय करणार. हो, गुरु आज्ञा शिरसा बंद पाहिजे. प्रत्येकाला जमत नाही जमत. आपल्याला नित्य पर्व काय आहे. आश्रमामध्ये येण्यासाठी, सेवा करण्यासाठी नित्य पर्व काय आहे. जिथे अधिष्ठान सगळं प्रसन्न आहे, सगळे अधिदेवता प्रत्याधिदेवता सर्वांचं प्रसन्नता आहे. तर आलेल्या भक्तांना अरे आश्रमात येणं म्हणजे महाराजांचं दर्शन अंबाबाईचं अगदी अंतःकरणापासून. नमस्कार करा. महाराजांना नमस्कार करा, पण नमस्कार करताना मनाची एकाग्रता ठेवून. सेकंद आहे ना, आपण डोकं किती वेळ ठेवतो, सेकंदभर. पण तो सेकंद कसा पाहिजे, निर्विचार निर्विकाराने भगवती समोर डोकं टेकून नमस्कार. महाराजांपुढं नमस्कार चार पद्धतीने. परमार्थाला अंतरंगानेच मिळत असते, बाह्यांगाने मिळत नाही. बाह्यांगाने काही साधत नाही. पाचच्या घरावर पाणी म्हणण्यासारखं बाह्यांग आहे. पण मनाच्या स्थितीने आपण जाऊ. क्षणभर असे क्षण जर आपण मोजले, 60 सेकंदाचा 1 मिनिट नाही का, असे अनेक मिनिट आपण नित्यनेमाचे झाल्यानंतर आपल्याजवळ सद्बुद्धी, सद्विचार, सद्विवेक, सद्भाव नाही. एक श्रद्धेने आपण जागोरून चाललो पाहिजे. जय जगन्नाथ. ज्यावेळेस महाराजांनी भक्ताला सांगितलंय, अनुष्ठान करून घेतले, बाबा एका चाकून जायचं. गुरुची आज्ञा म्हणजे आज्ञा, बैस बसायचं, उठ. अशा पद्धतीने महाराजांनी करून घ्यायचं. सद्गुरु मार्गाने चलारे प्रवासी. कोणते प्रवासी? भक्तजन प्रवासी. सद्गुरु आज्ञेत राहिल्याचं फळ काय मिळतं? सद्गुरु आज्ञेत राहिल्यानंतर काय काय प्राप्त होते? एक भक्त महाराजांचा, महाराज दर महिन्याला भिक्षेला नेवासाला जायचे. मध्ये तामसवाडी गाव, खेडगाव, तिथला एक भक्त महाराजांच्या बरोबर यायचा जायचा. गुरुमंत्र घ्यायचा, पखवाज, गायन, वादन
दंडवून त्याला भारूड करायचा, कंबरेला जोर बांधून तांब्या बांधायचा, असं गर 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 फिरवायचा. पण एक दाणा खाली सांगत नव्हता. तो म्हणायचा, माझ्या मागं महाराज आहे, मला काहीही कोणत्या गोष्टीचा झाला. ही पूर्ण श्रद्धा आपल्याजवळ असल्यानंतर केसाला धक्का नाही. मात्र नित्य नियमानीची श्रद्धाची चालत असताना नेवासून 2 नवीन भक्त बाबा महाराजांच्या आधी. तो होता महाराज पाणी पित थांबले. ते ते भक्त महाराज तुमची याच्यावर मर्जी फार म्हणे. काय ह्या भक्तावर फार मर्जी आहे. हो म्हणे, जो श्रद्धेने नाही मागायचं महाराजांची मर्जी राहणार. त्या मी सांग चाक होईल बोली फार टाकतो करणे. नाथा होईल बोली चाक टाकली नाही. 10 मिनिटं उभा आहे, नाथा वर आहे. एका सेकंदात नाथा वर आला. मग ते भक्त म्हणे, महाराज आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा, आम्हाला असंच मिळू द्या. मिळू द्या म्हणून मिळणार नाही. त्या पद्धतीने जर वागलो आपण तर मिळेल महाराज. मग ते दोघं महाराजांच्या सान्निध्यात येत गेल्यानंतर मग पुढचा त्यांचा योग. पण तुम्हाला वेळी महाराज सांगणार नाही. समजा तुम्ही करा आणि भक्तीने वागा. एक सांगतो, एक भक्त असा तयार होतो, हजारो जंगलात झाडं असतात नाही का, पण त्यात एकच बेलाचं झाड असते. तेच बेलाचं पान महादेवाच्या मस्तकावर, गुरुच्या मस्तकावर, भगवतीच्या मस्तकावर, हे असा भाग असतो. साधक एक होतो, अनेक साधक होत नाही. कारण त्याची पूर्वजन्मीचा योग त्याचा असतो. त्या पूर्वजन्माप्रमाणे ह्या जन्मात गुरुची भेट होऊन राहिलेलं कर्म, राहिलेली सेवा ह्या जन्मात तो पूर्ण होण्यासाठी जन्माला येऊन पुढे सार्थक होऊन. पण महाराजांची तकमर असते, प्रत्येकाने हा नियम वागावा. काय व्हायचं नाही, महाराज व्हायचं नाही, संन्यासी व्हायचं नाही, घरदार सोडायचं नाही, बायका पोरं सोडायचं नाही. पण नाही जमत. जमतंय का? अरे मला नोकरी नाही म्हणून काय नाराज व्हायचं महाराजवर? तू नित्य नियम करत राहा. तुझा काही अडचणीचा फारचा भाग असो तो थोडक्या दिवसात निघून जाऊन तुला नोकरी लागणारच. पण आपला जम नाही. पारब्रह्माजे सहसा तरेना तुझं बिन रामा मलकंसरेना. ही श्रद्धा पाहिजे.
महाराज माझ्या पारब्रह्माला काय महत्व देता? तुम्ही जर माझ्या सान्निध्यात आहात तर तुम्हाला पारब्रह्माचा भाग किंवा धड लागणार नाही. पारब्रह्म पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. पारब्रह्म पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. विचार करा पुरा हाचे चित्ता. 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 तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध प्रारब्ध ज्ञान संपादन अज्ञान हरण. ज्ञान संपादन अज्ञान हरण. ज्ञान संपादन अज्ञान हरण. ज्ञान संपादन अज्ञान हरण. धरारे शरण सद्गुरुंचे. धरारे चरण सद्गुरुंचे. धरारे चरण सद्गुरुंचे. धरारे चरण सद्गुरुंचे. पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. सद्गुरु उपदेश प्रारब्धाचा नाश. सद्गुरु उपदेश प्रारब्धाचा नाश. सद्गुरु उपदेश प्रारब्धाचा नाश. सद्गुरु उपदेश प्रारब्धाचा नाश. जीव शिव ऐक होईल तया. शिव शिव ऐक्य होई दया. पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. ऐक्य हो जा एक परम. ऐक्य हो जा एक ब्रह्माचा हात देख. ऐक्य होता एक परमार्थ देख. ऐक्य होता एक परमार्थ हाती देख. ऐक्य होता एक परमार्थ देख. अमरत्व येते ह्याची जीवा. अमरत्व जीवा. पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. पारब्रह्म तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध प्रारब्ध तुम्ही म्हणू नका. प्रारब्ध
शरण हरी शरण सद्गुरु कृष्ण तनय हरि सद्गुरु शरण सद्गुरु शरण तनय हरि सद्गुरु शरण धरे रे चरण रेणुके धरे रे चरण रेणुके धरे रे चरण रेणुके धरे रे चरण पारब तुम्हें मालूम पारब तुम्हें मालूम सद्गुरुनाथ महाराज प्रारब्ध काय आमचं प्रारब्ध तसं आहे. अरे पण महाराजांनी काय सांगितलं, धरारी चरण सद्गुरूंचे. माझा भार सगळ्या गुणावर आहे, सद्गुरूवरती. नुसतं वरून म्हणणं नाही,
इथून पाहिजे, इथचा आवाज पाहिजे, अंतरंगाचा आवाज पाहिजे. मंत्र उपदेश ही अमरच वरदान, केवढा आशीर्वाद आहे. पण परत तिथंच येतो आपण. नित्य नियम मिळवल्याशिवाय मिळत नाही. अनेक प्रपंचामध्ये अनेक संकट असतात, अनेक विषय असतात, अनेक 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 काही गोष्टी असतात. म्हणून सद्गुरूवरचा विश्वास थांब, सद्गुरूवरची उपासना थांब. संकल्प नको, विकल्प नको, सरळ एक मार्ग. महाराज कधी कधी परीक्षा घेत असतात. कोण उतरते परीक्षेमध्ये, परीक्षा पास होतंय का, नापास होतंय का. सद्गुरूंचा अधिकार आहे भक्तावर. तू काय करतो, कोण कोण काय करतो, महाराजांचं ज्ञात असते, लक्ष असते. पण तुम्ही एक श्रद्धेने राहा, एक निष्ठेने राहा, एक सांगितल्याप्रमाणे आपण राहू. आणि सगळे आपण आनंदात राहून सगळं हे यश प्राप्त करू. सद्गुरू स्वतः वाचतोय, योगपीठासन स्वतः वाचतोय, शक्ती सामर्थ्य ग्रंथ अनेक अनेक महाराजांच्या गोष्टीचं वाङ्मयाचं आपण वाचन करतो. तसे 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीचा सांगितलं. पण ज्ञानेश्वरांनी सांगितलं एखादी जरी ओवी अनुभवावी तर 9,000 ओव्यांचं सार त्या भक्ताला मिळेल. नरे फुंकले सोनारे करून गेले भारे. दर गुरुपौर्णिमेला महाराज दुसरं प्रवचन करतात का, तुम्ही काय करा, तुम्ही काय करा हे सांगत असतात. एका गुरुपौर्णिमेला सगळ्यांनी हात केले नाही का. अंबाई कोण कोण जप करते 34 पहाटे उठून, किती हात बघ करा बरं हात. पहाटे 4ला उठून कोण कोण मंत्र जप करते. अर्धा हात म्हणजे नाही, सरळ हात. किती कमी हात आहे पहा. नुसता गुरुमंत्र ह्याचा अट्टहास करतो आपण, पण त्याला काय वेळ लागतो का. अरे थोडा त्याग केल्याशिवाय प्राप्त होईल का. सकाळी लवकर झोपा ना, बरं बसायचं मोबाईल पहा, TV पहा, 12-1 वाजता झोपणार, खूप जागे ना पाहिजे. एक छोटासा अनुभव सांगतो. पुणे शहरामध्ये काय 21-22 घरी नियम दिला. पहाटे उठून ते नोकऱ्या करणारे नवरा बायको, ठीक आहे म्हणजे रात्री जेवण झालं पान खायला जायचं नाही,
घरच्याबरोबर बसायची नाही. पण कसं असते ना, महाराजांनी सांगितलं आपल्याला, हे मनाच्या ठिकाणी पूर्ण संकल्पपर्यंत झाला आहे. बरं सकाळी जप राहा की 7:30 नको 8 वाजता. तर मला एक दोनाचे फोन आहे, महाराज तुम्ही सांगितलं पण आमचा नेम चालला आहे म्हणून चालला आहे. पण एक झालं, आमचं व्यर्थ वेळ बंद झाला म्हणजे काय जे संध्याकाळी आम्ही गमायचो करायचो ते बंद झालं. पहाटे उठण्याची सवय. आणि विशेष अनुभव बरेच सांगितले. आम्हाला प्रमोशन मिळालं, आमचं काम झालं. अरे सेवा वो करेगा, सेवा वो खाएगा मेवा है म्हणा. सगळ्याला माहिती आहे ना, जो करेगा सेवा वो खाएगा. हां, मग सेवा करा, मेवा खा. पण नित्य हो म्हणजे काही काही भक्तांच्या अनुभूती अशा आहेत. नवरा बायको सर्व्हिस आहे दोघांना, कोणी बँकेत आहे, कोणी कंपनीमध्ये. असे साहेब आस्तीची मंडळी 21-22 घरी हा नित्य नेम. रात्री 10 वाजे गुरु 10ला झोपायचे, 5:03 फ्रेश उठायचे, स्नान बिन करून नित्य. अरे काय झाला, उठबैस करू नका. खुर्च्यावर बसे मग जागे. अरे महाराजांचे पासबुक से मांडे घेऊन बसेल महाराज. तुम्हाला एक तासभर बसायला का खुर्च्या लागतात का? खुर्च्या खुर्च्या रिकामे खुर्च्या उचलून घेते सगळ्या. उचला. एक सांगतो अनुभव. एक आजोबा 70 वर्षाचे, महाराज मला खाली बसून जप होत नाही, गुडघे फार दुखतात. मला जो उपासना हो नाही महाराज, जसा मंत्र झाला तसा मी नित्य नेमाने जप करतो. मग तुमचे गुडघे बरे होणार, त्रास होणार नाही. बरं मग तुम्ही आज बोलले महाराज, मला आशीर्वाद मिळाला आहे. मी उद्या सांगतो. ते आजोबा दुसऱ्या दिवशी सकाळी आले, मांडी घेऊन बस माझ्यासमोर. हे महाराज मला किती सांगत बसायचं, तुमचा घरचा आशीर्वाद. मी उपासना करतो, विचार नाही, नित्य नेम करतो का विचारू, मग तुम्ही मला सांगितलं. डॉक्टर म्हणे काय केलं, माझ्या गुरुने औषध दिलं म्हणे मला. हा नेम, ही अनुभूती, हा भाग. याच्यामध्ये कशाला दवाखाना, कशाला औषध, काही गरज नाही. पण एक सांगतो, शिष्यापराधे गुरुदंड. हा महाराज सांगतात. महाराजांचा विषय वेगळा आहे. शिष्य चुकला म्हणते की महाराज तुम्ही चुकले, माझा सोचो म्हणतात का नाही. एक मुद्दा आहे, शिष्यापराधे
गुरुधंदा. महाराजांना जर चांगलं ठेवायचं आहे तर तुमची जबाबदारी आहे. सगळ्यांनी नित्यनेमात वागा. महाराज 15 दिवसात बरे होता का नाही पहा. रेणुका माता की जय. आजोबांचा अनुभव तुम्हाला सांगितला आता आहे ते बघा तुम्ही. नाही औषध नाही गोळी काही नाही लागणार, पण तुमची उपासना सांगितलं पण करा तर महाराजांना फरक पडणार. हे लक्षात ठेवा. मला बोलता त्रास व्हायचा बरं बोलता, पण बघा गुरु कृपा कशी असते. मला महाराज त्या दिवशी बोलायचं तुमच्याच प्रज्ञेने आशीर्वादाने बसणार. काही काळजी करू नको. सकाळपर्यंत आरती म्हणता आली का, पण त्या आसनावर बसल्यावर सगळ्यांना ऐकू यायला लागले, सगळ्यांना समजायला लागले. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणून सांगायचं भाग प्रवचन नाही, अजून लक्षात घ्या, व्याख्यान नाही, तुमच्या कल्याणासाठीचा भाग सांगितलेला. दो काही जायचे परी अधिष्ठान भगवंताचे. ज्याने आपण अधिष्ठान मानून उपासना केल्यावर जय जगदंब रेणुका माता की जय. सद्गुरु सेवा जे मराही भोगीचा आहे. सद्गुराया कृपा होता होईल दर्शन. मग ती कृपा संपादन करा. प्रारब्ध नाही जाणार. आता सांगितलं आहे तुम्हाला. म्हणू नका सद्गुरूची शरण जा. सद्गुरु सेवा सार्थक होईल जन्माचे. सद्गुरु सेवा ब्रह्मादे भोग आहे ब्रह्मादे. मागील केल्या कर्माचे मागील केल्या कर्माचे सेवागे मजा साधु हो जन्माचे. हात जोडून पाया मी पडतो. हात जोडून पाया मी पडतो. भोग कमी देहाचे देवा
दे मज आई सद्गुरु सेवा दे मज आई आया कृपा होता सद्गुरु राया कृपा होता सद्गुरु आया कृपा होता सद्गुरु राया कृपा होता दर्शन ब्रह्मा के होईल दर्शन ब्रह्मा होईल दर्शन ब्रह्मा के होईल दर्शन ब्रह्मा आई सार्थक होईल जन्माचे सद्गुरुदेवा दे मज आई कृष्ण तनय हरि शरण कृष्ण तनय हरि शरण कृष्ण तनय हरि शरण कृष्ण तनय हरि शरण दर्शन दे आई शरणाते दर्शन दे आई शरणाते दर्शन दे आई दर्शन दे आई शरणाते देवा देव आई होई जन्नाते देवा दे मज आई सार्थक होईल जन्माचे साधक होई जन्नाते सार्थक होईल रघुनाथ महाराज राजाधिराज योगराज औषधदास स्वामी महाराज की महाराज माता की जय।